प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. दामिनीने काल प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की त्यात सांगितलं होतं की अर्जुन काहीही करू शकतो, त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. म्हणून त्यांनी कधी काळची जुनी एक व्हिडिओ क्लिप दाखवली. त्या क्लिपमध्ये जोशी वकिलांना अर्जुन मारत आहे, पण त्याचं कारण वगैरे हे पत्रकारांना काही माहीत नसतं. मग ती दाखवल्यानंतर पत्रकार अर्जुनला आणि सायलीला मंदिराच्या बाहेर घेरतात आणि म्हणतात, तुम्ही काल कोर्टाच्या बाहेर वकिलांना मारलं, मग तुमचं मानसिक संतुलन बिघडलं असं म्हणायचं का? तेव्हा अर्जुन त्यांना उत्तर देतो की तुम्ही ज्यांना वकील म्हणताय ना, तो फक्त डिग्रीने वकील आहे. खऱ्या अर्थाने तो वकिली पेशीला काळिंबा आहे. हे बघा, ॲडव्होकेट जोशींच्या काळ्या धंद्यांची प्रूफ म्हणून तो सगळे पुरावे पत्रकारांना दाखवतो. त्यानंतर एक पत्रकार विचारते, या शेवटच्या महिन्यामध्ये तुम्ही केस जिंकणार की हरणार? तेव्हा सायली खूप आत्मविश्वासाने उत्तर देते, अर्थातच जिंकणार, कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कधीच कोणती केस हरत नाहीत आणि ज्यांची लढाई सत्याच्या बाजूने असते त्यांना हरण्याची कधीही भीती नसते. आता अजून काय काय पुरावे साक्षीदार गोळा करणार आहेत, मालिकेमध्ये अजून काय काय ट्विस्ट येणार, यासाठी पाहत राहा ठरलं तर मग.